मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपुरातून मुंबई पालिकेचं रणशिंग फुंकलंय। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाईल यावर विश्वास ठेवू नका असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। तर विधान परिषदेतून एकनाथ शिंदेंनी देखील विरोधकांवर हल्लाबोल केलाय। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी आगामी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी धारेवर धरलं। सत्ताधाऱ्यांचा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचं वक्तव्य विरोधक सातत्यानं करतात। दरम्यान त्यांच्या याच वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात समाचार घेतला। हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे। आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही। 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला। विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी मुंबईवरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली। काही लोक मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात, परंतु मी सांगतो की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। मुंबई हा हार्ट आहे महाराष्ट्राचा आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही। कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपनं रणनीती आखली आहे। भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। मुंबई पालिकेवरची ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता भाजपला उलथवून लावायची आहे। त्यामुळेच आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या मुद्द्यावरून विरोधकांना धारेवर धरलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।